एके दिवशी नगरातील सगळी मुलं एकत्र जमून नगराबाहेरच्या पठारावर खेळत होती. राजसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कोणीतरी काढली होती. खरंच मुलं म्हणजे सृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का? त्या दिवशी सगळ्यांनी राजसभेचा थाट उभा केला होता. जे जे दणकट होते ते सभेतील कोषपाल, अश्वपाल, सेनापती, अमात्य, सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते. सभेची ही माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होतं. मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता. ते त्यांनी राजसिंहासन ठरवलं होतं. त्यांच्यामध्ये सेनापती झालेल्या शोणाला मी परत बोलावून आणण्यासाठी चाललो होतो, कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून आले होते. आल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली. परत जाताना ते मला आपल्याबरोबर हस्तिनापूरला नेणार होते. तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्धकुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या हाताखाली ते मलाही युद्धविद्येचे शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते. ती वार्ता ऐकताच मला एकदम शोणाची आठवण झाली, पण तो पर्णकुटीत नव्हता. त्याला समजुतीनं ही वार्ता सांगायची असं मी ठरवलं होतं, कारण त्या वार्तेनं तो आईबाबांच्या जवळ हस्तिनापूरला स्वतःही जाण्याबाबत हट्ट धरील अशी भीती होती. त्याची समजूत काढताना आम्हा सर्वांनाच अवघड जाणार होतं. मी पठारावर आलो तसं सर्व मुलांनी एकदम मोठ्याने गलका केला. वसूला बोलवा, वसूला बोलवा. शोणांतर आनंदानं हात उंचावून मला हाकच घातली. वसुदादा लवकर ये. मी झपझप चालत त्यांच्याकडे गेलो. मी गेल्याबरोबर काय म्हणताहेत सर्वांनी मला गराडा घातला. सगळे एकदम मोठ्याने ओरडू लागले. त्यामुळे ते काय म्हणताहेत ते मला चटकन समजेना. राजा, वसू, कुंडल, सेनापती विचित्रच सरमिसळ होतं. शब्द गरगरत कानावर आदळू लागले. दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो, सगळे गप्प बसा बघू. आणि मग लागलीच सगळे शांत झाले. आम्ही सर्वांनी राजसभा तयार केली आहे. एकटा राजाच तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता. तुझ्या कुंडलामुळे आम्ही तुलाच राजा करायचं ठरवले. सर्वांच्या वतीनं ब्रह्मादत्त म्हणाला. सर्वांनी एकदम ओरडून त्याला प्रतिसाद दिला. अरे पण मी शोणाला बोलवून न्यायला आलो आहे, मी म्हणालो. शोण नव्हे, सेनापती. आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी जायचं नसतं. आम्हा सेवकांना तशी आज्ञा करायची असते. बाहुकेत उगाच खट्याळपणे म्हणाला. आणि आपण हो सेनापती, आपण महाराजांना अशी नावानं हाक मारायची असते का? म्हणे. अरे वसू, इकडे ये. सेनापतीच नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं? अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोणाला दटावणी दिली. मी आडेवेडे घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर नेऊन बसविले. अत्यंत आदरानं वाकत ब्रह्मदत्त म्हणाला. चंपानगराधिपती वसूसेन महाराजांचा सर्वांनी अतिशयाने त्याला प्रतिसाद दिला. विजय असो. सगळे खाली बसले. माझी आता सुटका होणं शक्यच नव्हतं, म्हणून मीही राजाच्या ऐटीत म्हणालो. अमात्य सभेचे कामकाज सभेपुढे सादर करण्यास अनुज्ञा आहे. असं आमचं बोलणं चाललं आहे. इतक्या शेजारी चरणाऱ्या गुरातील एक धिप्पाड खोंड जय जयकाराच्या मोठ्या आवाजानं बिथरून गेला. आपली गोंडदार शेपटी त्यानं ताट उंच केली. कानाने आवाज वेध घेतला. फुसकारत नाकपुड्या विस्पारल्या आणि शिंग रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेने कानात वारा भरल्यासारखा धावून येऊ लागला. ब्रह्मदत्तानं त्यांचं ते अकरा विकरा स्वरूप पाहिलं आणि भेदरून जीव घेऊन स्वैरपणे पळता पळता हात उंचावून तो ओरडला. सेनापती महाराज, पळा पळा, राज्यावर संकट. पावसाचं पाणी जमिनीवर पडल्याबरोबर जसं क्षणभरातच पांगतं तसे सगळे क्षणात कुठं पसार झाले. शोण माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढू लागला. मी झटकन त्या पाषाणावर ताड उभा राहिलो. शोणाला वर घेऊन माझ्या मागं त्याला उभं केलं. झंझावतासारखा तो खोंड आमच्या दिशेने येऊ लागला. त्याचे डोळे गरगर फिरत होते. समोर दिसेल त्या वस्तूला धडक मारून तिच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी त्याच्या मस्तकातील नस उतावळी झाली असावी. त्याच्या तोंडातून लाळेची लपलपीत धार लोंबत होती. मध्येच ती किरणात चमकत होती. पाषाणासमोर आल्याबरोबर तो थोडा वेळ थांबला. पुढच्या पायांची खुरानी त्यानं खरखर माती उकरली आणि शिंग रोखून तो सूचीबाणासारखा एकदम उसळला. मी क्षणभर आकाशात पाहिलं. सूर्यदेव आपल्या रथाचे असंख्य घोडे केवळ आपल्या 2 हातांनी सहज आवरीत होते. काही समजायच्या आतच मी शोणाला मागं सारलं आणि दुसऱ्या क्षणी माझ्या हातांची जबरदस्त पकड खोंडाच्या शिंगाभोवती पडली. शोणानं दादा दादा म्हणून हंबरडा फोडल्याचं अस्पष्टपणे मला ऐकू आलं. पुढं काय झालं ते मला स्पष्टपणे आठवत नाही. पण जसे मला उठवून
उडवून लावण्यासाठी त्या जनावरानं जबरदस्त हिसके मारले होते. तसे माझे दोन्ही हात त्याच्या शिंगाभोवती जास्तच आवळत गेले होते. माझं शरीर रथचक्राच्या लोखंडी धावा तापल्यावर जशा रसरशीत होतात तसं झालं आहे असं मला वाटलं. त्यानंतर वसू कोण होता, कुठं होता, मला काहीच समजलं नाही. जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो, पण माझे डोके आईच्या मांडीवर होतं. जवळच बाबा उभे होते. त्यांनी हातात त्या खोंडाचे वेग धरले होते. मगाशी डोळे विस्पारून उधळणारा तो खोंड आता दमून धापा टाकीत उभा होता. त्याच्या तोंडातून फेस येत असावा. माझ्या डोक्याजवळ शोण उभा होता. एकटक तो माझ्याकडे पाहू लागला. मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हास्याची एक लकेर चमकून गेली. मी आजूबाजूला पाहिलं. मगाच्या खेळातील ब्रह्मदत्त, वीरबाहू आणि त्याचे सोबती पुन्हा सभोवती जमले होते. मला एकदम राजसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक कसली तरी तप्त शक्ती होती असं वाटू लागलं. क्षणात त्या शक्ती कुठंतरी निघून गेली होती. मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं होतं, पण माझं अंग कुठंही ठणकत नव्हतं. मी झटकन उठून बसलो. आपणाला कुठंतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडे पाहिलं. अंगावर कुठलंही एक साधा ओरखडा सुद्धा नव्हता. मी उठून उभा राहिलो. बाबांजवळ जात त्यांच्या हातातील वेग हातात घेतले. त्या धापवणाऱ्या खोंडाच्या पाठीवर एक सनसनीत धाप मारली. त्याचं कातडं भीतीनं क्षणभर थरथरलं. आपली शेपटी आत ओढीत तो माझ्यापासून झटकन दूर झाला. शेजारीच त्या खोंडाचा गोपाल उभा होता. त्याच्या हातात मी त्या खोंडाचं वेग दिलं. तो गोपाल डोळे फाडून माझ्याकडे पाहत आपला खोंड घेऊन निघून गेला. राजसभा ही संपली. पुढील कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तरी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. धन्यवाद.